हॅलो, गुड मॉर्निंग. तर कसे तुम्ही सर्व मजेतच असाल? मी पण मजेत आहे. तर दिवसाची सुरुवात झाली. आम्ही उठले, आमचे कामं झालेत. बरं नाही तर माणसानं का आता झोपेतून उठली म्हणून मी तर झोपेतून काय उठली नाही. मी उठली, कामं वगैरे केले, ऐश्वर्याचा टिफिन बनवला. नंतर बघा कामं पण झाली, सर्व भांडी बिंडी घासून गॅसचा बोटा चकचक करून ठेवला आहे मी. म्हणजे अजून गॅसचा बोटा घासायचा बाकी आहे म्हणा, पण कामं ऑलमोस्ट जवळजवळ झाले. पोळ्या पण झाल्या. पापडाची चटणी बनवली होती शौर्यासाठी. आमच्या इकडे पापडाचा खुडा म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही. तर तो त्याला टिफिनवरती दिला मी. तर ते झालं आहे माझं रेडी. आता टेन्शन पडलं का आता भाजीचं फक्त, की भाजी काय बनवायची म्हणून. बाकी सर्वच कामं झालीत माझी जवळजवळ. कपडे धुवायचे आहेत पण, कारण की बाहेर जागा नव्हती बसायला. तिथं सासूबाई बसल्या होत्या. म्हणजे कुठं बसल्या होत्या दाखवून, हे आमचे दाराचं. म्हणजे मी कधी दाखवत नाही ना, म्हणून आज खूप दिवसानंतर दाखवलं तुम्हाला मी बाहेरचं, की कसं आहे म्हणून. जास्त करून मी ते बाहेर येतच नाही. म्हणजे बाहेरचं दाखवू शकत नाही मी तुम्हाला, बाहेर सर्व बसले असले तेव्हा. कारण की प्रत्येकाच्या घरात काहीतरी असतेच. असं कोणतं घर नाही की ज्या घरामध्ये भांडणं नाही, किंवा ज्या घरामध्ये काही प्रॉब्लेम नाहीत. सासू सुनेचं काय म्हणा, काय असेल ते कोणाला नाही आवडत. सुनेनं काय केलेलं, तर अशा खूप गोष्टी असतात. ते आपण प्रत्येक गोष्ट शेअर नाही करू शकत. शेवटी केली एखादी गोष्ट शेअर, तर आता जर मी सांगितलं माझ्या लाईफमधलं का असं असं आहे, तर त्याच्यातले काही जण पॉझिटिव्ह विचार करतील का नाही असू शकते, पण काही लोक निगेटिव्ह विचार करतात. म्हणजे आपण त्यांना आपल्या फॅमिलीबद्दल सांगायचं, परत तेच आपली मजाक उडवायला तयार होतात. हे मला माहीत आहे. कारण की नॉर्मल गोष्टीवर जर काही लोक एवढं घाण कमेंट करतात, काही पण कमेंट करतात. आता साधारणचा व्हिडिओ बघा, मी परवाच्या दिवशीच घेतला आहे. तो बनवला की मी याच्या तुरीच्या शेंगाच्या दाण्यांची चटणी बनवली म्हणून. आता ही काय विषय आहे का, तर त्या व्हिडिओवरती 2-3 माणसांनी काय कमेंट केलं का, अशी काय काही पण बडबड करत राहते, व्हिडिओ व्यवस्थित काढ, तू सुशिक्षित आहेस, हे काय व्हिडिओ काढायचा आहे का, दाण्यांची चटणी बनवली बघा. आता याच्यामध्ये काय, व्हिडिओ काढणं बंद कर. बरे अण्णा काय करायचं, मी व्हिडिओ काढणार नाही काढणार हा माझा प्रश्न आहे. काढायचा असेल तर काढेल, नाही काढायचं नाही काढणार. आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात ते बघतात ना, त्यांना बघू दे. तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्यांना का बघू बाबा, आम्ही का तुमच्या हातपाय धुवून मागे नाही लागली की नाही नाही नाही, माझे व्हिडिओ बघाच, लाईक करा, कमेंट करा. ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी काढते मी व्हिडिओ, तुमच्यासाठी काढत नाही. तुम्हाला आवडत नाही ना, तर नका बघू. कशाला डोक्याला त्रास लावून घेतं विनाकारण का बा त्यांचे व्हिडिओ बघायचेच आहेत. स्किप करा ना ज्यांना नाही बघायचे त्यांना. पण ज्यांना आवडतात, ज्यांना खरंच मनापासून आवडतात, जे लाईक कमेंट करतात, चांगल्या कमेंट करतात, काही जणांना त्यातून म्हणजे समजते का बा हा एक कॉमेडीचा विषय आहे, एक डायलॉग आहे, याच्यामध्ये एवढं सिरियस घेण्यासारखं काही नाही. हसण्यासाठीच करते नाही मी लोकांना. असं नाही का बा सिरियसमध्ये एखादा डायलॉग खूपच मनाला लागल्यासारखं असतात. नॉर्मली गोष्ट असतात, फक्त हास्यासाठी बनवलेले असतात. मी माझा दुसरा काय उद्देश नसतो का कुणाला टोचलं पाहिजे का कुणाला लागलं पाहिजे का. ठीक आहे, कोणी काही नावं ठेवतात तर त्यांच्यावरही मी व्हिडिओ बनवत नाही कधी का बा जळतात का, हे करतात का, ते करतात. त्यांचा प्रश्न आहे ना, ते कर्म करतील, त्यांचे फळं त्यांना भेटतील. आपण कशाला लोड घ्यायचा दिमाखाला. तर तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही आज मला शिव्या देता, कोणी काय करते, तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला भेटणारच आहेत, ते देव देणारच आहेत. त्याच्यासाठी मी तुमचं टेन्शन घेत नाही. काही लोकांना असं वाटत असेल की त्या ताईला कमेंट येतात खराब, तरी व्हिडिओ टाकतात. तर त्यांचा मूळ उद्देशच हा असतो का बा मी त्यांच्या कमेंट वाचाव्या आणि व्हिडिओ काढणं बंद करावा. म्हणजे त्यांना असं वाटते की मी हे सोशल मीडियावरती व्हिडिओ वगैरे काढू नये. त्यांना माहीत का आहे, त्यांना माहीत का बरं असं म्हणतात. काही जण तर डायरेक्ट कमेंटमध्ये सांगतात का बा हिला घाण कमेंट करत जावा, ही आपल्या कास्टची नाही आहे. मग तुमच्या कास्टची नाही आहे तर मी काय बाई नाही आहे का, मी जनावर आहे एखादी, जनावरालाही लोक कमेंट करत नाही. काय विषय आहे काही समजत नाही लोकांचा. हां, तर हेच सांगायसाठी मी ब्लॉग बनवला होता. तर जाऊ देत, कधी कधी एखाद्या वेळेस असा वैताग येतो की रडायला. तसं वाटते की काय यार हे लोक एवढे काय हे करतात. तुम्ही काय समाजाचं घेऊन बसलाय, काय तुमच्या समाजामध्ये आणि आमच्या समाजामध्ये असं का तुम्हाला आमचा एवढा राग येतो. काही राग यासारखं नाही. आम्ही तुमच्या घरी काही जेवायला येत नाही, तुम्ही आमच्या घरी जेवायला येत नाही. काही आम्ही तुमच्या घरी येऊन बसलो नाही दारामध्ये, तर तुम्ही येऊन बसले ना, मग कशाला जाती भेद करता. काय काम करायचं तुम्हाला 2 हात 2 डोळे 1 नाक 2 पाय सर्व तसंच आहे. आम्ही तसेच आहे. विनाकारण कशाला जातीमध्ये करायचं की हिची जाती आहे तिला घाण कमेंट करा. काही कामच नाही आहे ना. आणि तुम्ही माझ्या जातीमुळे जर मला घाण कमेंट करत असाल तर मी अशा फालतू लोकांकडे लक्ष नसते देत. ते त्यांची औकात दाखवतात की काय आहे.
त्यांची जात ते स्वतः दाखवतात. मला काही घेणं देणं नाही, तुम्हाला जे वाटायचं ते करा. हम खुश है हमारी लाइफ में, हम हमारी लाइफ जी रहे. जो लोग हमें सपोर्ट कर रहे उनका दिल से थैंक यू, और कुछ नहीं कह सकते. ठीक आहे. तर असंच प्रेम आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. काही जण मला खूप छान कमेंट करतात की ताई तुम्हाला लोक मुद्दामून तुम्ही व्हिडिओ काढले नाही पाहिजे म्हणून अशा कमेंट करता, पण तुम्ही तुमचं जे काम आहे ते चालू राहू द्या, व्हिडिओ काढत राहा, चांगले व्हिडिओ असतात तुमचे. तर हेच ऐकून माझ्या मनाला खूप आनंद होतो आणि म्हणजे असं वेगळं वाटते का नाही, काही कोणीतरी आहे आपलं फॅमिलीसारखं की आपल्याला समजून घेते. काही काही लोकांना उत्तरही देतात, जे घाण कमेंट करतात ना त्यांना काही जण रिप्लाय पण देतात की तू तुझं बघ, त्यांना कशाला बोलतो. तर थँक्यू सो मच. त्यांना मनापासून त्यांचे आभार मानते. आणि असंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असंच प्रेमाने सपोर्ट नेहमी राहू द्या. लाईक कुठं गेला म्हणतो माझा सिंहन. बाय बाय, टेक केअर.